नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19, 20 आणि 21 जुलै 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात मान्सून पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण सक्रिय झाले असून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर असून काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। 19, 20 आणि 21 जुलै 2026 अर्थात या पुढील 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता। पूर्व मध्य भारताकडे कमी दाबाच्या प्रणालीचा अप्रत्यक्ष परिणाम, अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। तर 19 जुलै 2026 या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो। विशेष करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकचा घाट परिसर या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो। तसेच विदर्भाकडे, विशेष करून पूर्व विदर्भाकडे जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर 20 आणि 21 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। मराठवाडा आणि विदर्भाकडे विशेष करून अधिक पावसाचा अंदाज राहील। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोकण, घाटमाथा आणि नाशिकचा परिसर, पश्चिम महाराष्ट्र या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 19, 20 आणि 21 जुलै 2026 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर या सर्व स्थितीवरून महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे जोर वाढलेला बघायला मिळणार आहे। विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, विजयवाडा मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। आंध्र प्रदेशाच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस पुढील 3 दिवसात राहील। भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा, रायपूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोलकाता, धनबादला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणापासून सुरुवात करूया। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी, अंबोली, चांदगड, बेटशी आणि रामगड या भागात जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बाचेबेगाव मध्यम हलका राहील। धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गोंची इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि गोवा राज्याकडे मडगाव, कुचकोडे तसेच वास्कोदगामा, पणजी, तिक्सा, अलगोटे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पारसे, अरोस, वेंगुळा, मापणकुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि इकडे पटेगाव जोरदार स्वरूपात राहील। मालवण, मायगणी, पुईपकासर जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसर्गिक अड्डाला मध्यम हलका राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी हलक्या पावसाचा अंदाज आहे। निपाणी, मुरगुड, जयनवाडी, कागल इकडे हलका पाऊस राहील। कोल्हापूर, किनी, कोडाली इकडे हलका मध्यम बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव तसेच शिरगोपीकोडाची हलक्या स्वरूपात राहील। रायबा, खिडकल, चिकोडी तसेच गोकाक, अलकांगी हलक्या सरींचा अंदाज राहील। दागलपूर, बिलरजत, जोळकाटी, किरंगी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। देसिंग, कोची, नागरलाई मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव मध्यम हलका पाऊस राहील। पुसेवली, औंध, मायनेलाई हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। निंदाल, दैवाडी हलका मध्यम राहील। सातारा, कोरेगाव आणि लाटे, फलटण, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील।
सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मसवड दिघाची आटपाडी गेडी इकडे हलका राहील आणि सांगोळे हलक्या स्वरूपात राहील। मंगळवेढा मारवाडे कुरळ बिलाटी सोलापूर मंगळुळी मंद्रुप पलसंग अक्कलकोट वडगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला उमरगा आळंदा उंडाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि मोल अंगारला हलका मध्यम राहील। करकम शेतपल कुरुरवाडी अरणगावळे मध्यम हलका राहील। इंदापूर वांगी केरन कोंडेस सेल्सिअस बिगवन या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती राशिंग कर्जत जामखेड काडा आष्टी या भागात मध्यम स्वरूपात राहील। राळेगाव सुरेगाव पारनेसुपे मध्यम हलका राहील। जामखेड काडा आष्टीलाही मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगर टाकळी डोकेश्वर आले आणि या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। माका गोडेगाव हलका मध्यम राहील। वांबोरी रावरी देवळी प्रवरा इकडे हलका मध्यम राहील। श्रीरामपूर शिर्डी पिलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलके ते मध्यम पावसाचा अंदाज राहील। घारगाव मांडवे वरवंडी संगनमेर अकोला हलका पाऊस। आजूबाजूच्या भागामध्ये मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर नारायणगाव आले आणि वाडा मनसर मध्यम स्वरूपात राहील। कवठे पाबल मलटण शिरूर नार्वे बोरी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। खेड चाकण पुनावले पुणे वाघोली लोणी कालभर मध्यम स्वरूपात राहील। सासवड जेजुरी मार्गावले बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच लगतचा पिचवडा इथला असा मलकापूर कोकरूड बेलकर साखरपा संगमेश्वर मध्यम स्वरूपात राहील। पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा तसेच कडेगाव पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच नेरवा मुलगुण आणि मार्गाव तांबे हेडवी गुहागर जोरदार स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना पाटण जोरदार स्वरूपात राहील। अरळ अरवाडे सरवाट लोटे चिपळूण तसेच सागदेव मेढा महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच मंदनगर माडवर्धन गोरेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। व्याले लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच खोपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे कर्जत कुसब पेठ नरेल मुंबई नवी मुंबई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरबाड आंबेगाव शिवाले वैशागरे इकडे जोरदार स्वरूपात राहील। कल्याणडमली भिवंडी ओमवाडी ख्रिस्तीवाडा आणि तसेच लगतचा पिसर वसई विरार जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील। खोटाले राजूर सम्राट गोंडा तसेच उंबरपाडा पिलविक शहापूर इगतपुरी मुनगाव वडवरे जव्हार मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले गोडमाल वाडा मान्नर कोडण पालघर बैसर वाणेगाव कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे तिरडे डोबरे हलका राहील। नाशिक देवळी मासाक्रे मंजूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि निफाड लासलगाव जोपोल वणी डडांबे चांदवडले मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। मालगाव नांद्राणे चाळीसगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। मालेगाव अंजंग निमशेवडी तसेच सहाराबाद इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। धुळे अंजंग आरबी बोकरूड हलका मध्यम बघायला मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची स्थिती चिंचवड देवी दुसाने टिटाणे तसेच पानेगाव हलका राहील। नवापूर पिसरवाडी आणि बोरचाक धनोरा अक्कलकोवा हलक्या पावसाचा अंदाज आहे। शहादा असोल मालगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वाडबिके सांगवी सोले हलक्या सरींचा अंदाज राहील। कापडणी धुळे अंजंग आरबी बोकरूड हलका मध्यम राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा आवड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर इकडे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। अंबळनेर धरणगाव बडगाव पाचोरा जामनेर भुसावळ उडाली मुक्ताईनगर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमीच राहील। चाळीसगाव साईगवन हलका पाऊस राहील। आणि तसेच कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री विरामगाव एलकुपा देवगाव इकडे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। गंगापूर वैजपूरला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर सनवसी पिंपरी काचूड पाचूड दाकीपाल पैठण हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरापूर अंसापूर बलम टाकली इकडे हलका मध्यम राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर अमशेवजोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील। देऊळगौराजा दाभाडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन या भागातही मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे।
बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला हलका मध्यम राहील। पांचलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठ या भागात हलका मध्यम आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। यलम चौसाला धारूर केज परळी अंबेजोगाई घाटनांदरा मध्यम स्वरूपात राहील आणि धाराशिवमध्ये कळंब तारकेटबूम या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। एडशीपेठ कामेगाव बिमली धाराशिव वैरभंग पाणेगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी नलदुर्ग होरोटी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे किनतोट औसा भाडाकोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रीरंतपाल मध्यम हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच लगतच किलरने निलंगणा इकडे हलक्या स्वरूपात राहील। औरत शहाजनी हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी हाणेगाव जकाल अरुंदाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। देगलूर रुदूर उदगीरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। परभणी जिल्ह्याकडे मोकेट नरशी कवटा लोहा बुजुक गंगाखेड पालम हलक्या स्वरूपात राहील। परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू आष्टी या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे अद्रापूर नांदेड वाघाला मुकेट पेटुंबरी कुंडलवाडी धर्माबाद हिमायतनगर हलका मध्यम राहील। हिमायतनगर आडगाव टाकणी मोरचोंदी मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मावला हलका मध्यम बघायला मिळणार आहे। वाशिम जिल्ह्याकडे जोर थोडासा जास्त राहील। वाशिम ब्रिताट मालेगाव मंगळपी कर्जना खेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जैतपूर रिसोड लोणी लोणार बीबी मेहकर मध्यम स्वरूपात राहील। घाटबोरी कुदनापूर चिखली केलवर बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे। मोठाला पिंपरी गव्हाली खामगाव शेवगाव आणि मलकापूर दिघी हलका पाऊस राहील। तसेच अडोल बुद्रुक जळगाव जामोद आमवारा हिरवाखेड टेलरा या भागात हलका मध्यम राहील। अकोला बुरगाव मंचू गोरेगाव आळंदा मध्यम पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मोतीजापूर दर्यापुलाई मध्यम स्वरूपात राहील। अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा रिसालदारणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चांदूर बाजार ब्राह्मणथळी मोर्शी दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नरखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच वर्धा जिल्ह्याकडे आरवी वडोणा लाडगाव तळेगाव आष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदोर दामणगाव रेल्वे पलेगाव फुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील। वर्धा तुळजापूर देवळी हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे हे जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे जोर कमी राहील। नेर लाटके डारवा कलाम हलका मध्यम राहील। रुई जवई आर्णी द्याणी साक्री चोंडी पुसत खंडाळा या भागातील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। पांढरकवडा पेंढारी पट्टणबोरी निमगोडा लिदावाल हलक्या पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे थोडासा जोर जास्त राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलका मध्यम राहील। वणी कायर गुगस रोड हलका पाऊस राहील। चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर हे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। भाटाडी मोहर्ली कोटवाडा चरबगे चिमूर ब्रह्मपुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे वलनी सिंदिवाई राजुरी मुलसावली चामोर्शी गोट या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आष्टी मुलचेरा एटापल्ली इकडे जोरदार स्वरूपात राहील। गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोर जोरदार पावसाचा अंदाज राहील। धनोरा मुरमगाव चुरमुरा नाटी चौक देसिंग दिगोरी कुरखेडा बालटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोलेगाव बोंडगाव चिंचघर मार्कासा संग्रणी देवळी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्रणी अडाईल गोतंगाव पावणी भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुफान पावसाची शक्यता साक्रीटोळा लांजी गोंदिया चांगजारी या भागात राहील। तुमसर तिळा गोबरवाई निपाणी डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा वर्दीलाही जोरदार स्वरूपात राहील। धर्मापुरी असोली कंदारी मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर वाघगोली पारशिवनी डोरली कमळेश्वर उमडी सावर्णे बळीगाव विश्वा मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोठीबोरी हिंगणा पाचगाव तसेच लगेच सफेसा तुळजापूर आरवाडी बुरिकोकटी दुतीवाडा कोडाली काटोल या भागात मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।